या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 0495। दिनांक 22 जानेवारीला देशातील सर्वात मोठा उत्सव म्हणून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे झाल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला आणि संपूर्ण देशभरातून लाखो भक्त सध्या अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून वरुड शहरातून देखील अनेक राम भक्त हे अयोध्याकरते निघालेले आहेत। त्यांचं स्वागतही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नागरिकांनी केलेलं आहे, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत अनेक राम भक्त या ठिकाणी आहेत। कुठे चालले आहेत? मी अयोध्येला जात आहे। केव्हापासून तयारी केलेली आहे अयोध्येला जायची? कालपासून तयारी केली। आज किती लोक आहेत? इथून 38 लोक आहे। कसा हा प्रवास असणार आहे? इथून कुठे जाणार आहे? इथून आता आम्ही अमरावती जाणार आहे। अमरावतीवरून जे नागपूरहून अयोध्येसाठी ट्रेन येणार आहे आस्था ट्रेन, त्यामध्ये आम्ही 11:30 वाजता बसणार आहोत अयोध्येसाठी। कुठे जाणार आहे? अयोध्येला जाणार आहे आम्ही। आपण बघू शकतो ही जी ट्रेन आलेली आहे याच ट्रेननं हे सर्व जे भक्त आहे अमरावती येथे जाणार आहे। त्यानंतर अमरावती येथून अयोध्येकरिता हे ट्रेननी प्रवास करणार आहे आणि हे जय श्रीरामचे नारे सध्या लावते आहे। अमरावतीला जाऊन अमरावती येथून यांची ही जी ट्रेन आहे ही अयोध्येला पोहोचणार आहे। जवळपास काही दिवसाचा हा प्रवास असणार आहे आणि तिकडून आल्यानंतर सुद्धा यांचं स्वागत होणार आहे। आपण बघू शकतो सध्या जय श्रीरामचे नारे या ठिकाणी लावले जात आहे। सध्या नेमका हा प्रवास किती दिवसाचा असणार आहे? हा नेमका 16 तारखेला आमचं वापसीचं रिझर्वेशन आहे आणि आमचं हे जीवनाचं स्वप्न, सर्वात मोठं स्वप्न आज साकार होत आहे। आम्ही प्रभू श्रीरामचंद्राची जन्मभूमी अयोध्या पावन नगरी येथे वरुड नगरीतर्फे सर्वात पहिला जत्था आज जात आहे। त्यापैकी आमचा हा सुवर्ण क्षण आलेला आहे आणि आमच्या सौभाग्याची गोष्ट आज आम्हाला लाभलेली आहे। चंद्र की जय। या भारतवर्षाचं जे आराध्य दैवत आहे प्रभू श्री रामचंद्र, या प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीमध्ये जवळपास 502 वर्षानंतर प्रभू श्री रामललांचं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली आणि जणू काही या पूर्ण भारत देशामध्ये एक नवीन उत्साह चालू झाला। प्रत्येक घरी सणोत्सव साजरा करण्यात आला आणि आजही कितीतरी वर्ष आता हा सणोत्सव चालणार आहे आणि याच सणोत्सवाचा एक भाग म्हणून आज आमच्या वरुड नगरीतून, वरुड ऑरेंज सिटीतून जवळपास 38 रामभक्त अयोध्येसाठी रामललांच्या दर्शनासाठी निघाले आणि छान या आमच्या वरुड ऑरेंज सिटीच्या या रेल्वे स्टेशनवरून त्यांना छान ट्रेन मिळाली आणि ती ट्रेन सरळ आता अयोध्येला पोहोचणार आहे। आणि अशा या रामललांना मी परत प्रणाम करतो आणि सर्व भारत भक्तांना त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा।